कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेड भरणे रस्त्यासाठी आली भीक मागण्याची वेळ. 25 फेब्रुवारीला होणार अनोखा आंदोलन. धावत्या ट्रेनमधून पडला प्रवासी. रेल्वेचे सहाय्यक उपनिरीक्षक सिंह ठरले देवदूत. दापोलीतील गिमवणे येथे श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्सव. उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अदिती महोत्सव संपन्न. हळदी कुंकू समारंभाला महिलांची मोठी उपस्थिती. पाहुयात सविस्तर वृत्त. खेड भरणे रस्त्याच्या डागडुजीसाठी आता जागरूक नागरिकांनी भीक मागो आंदोलन करण्याचं ठरवलंय. येत्या 24 फेब्रुवारी रोजी आंदोलनाला खेडमधील तीनबत्ती नाका येथील हुतात्मा अनंत गांधेरे चौकातून सुरुवात होणार आहे. हे आंदोलन जलालुद्दीन राजपूरकर हे करत असून या अनोख्या आंदोलनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण केलंय. गेल्या अनेक महिन्यांपासून खेड शहरासह 3 तालुक्यांना जोडणाऱ्या भरणे खेड या मार्गाच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे आणि अनेक ठिकाणी गटारालगत रस्ते खचल्यानं वाहन चालवणे तर सोडा साधे चालणे देखील मुश्किल झाले. शासनाकडे वारंवार निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष होत असून अखेरीस सामाजिक कार्यकर्ते जलालुद्दीन राजपूरकर यांनी खेड भरणे रस्त्याच्या डागडुजीसाठी शासनाकडे पैसे नसतील तर भीक मागून त्याद्वारे जमा झालेल्या रकमेतून शासनानं रस्त्याची डागडुजी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. येत्या 24 फेब्रुवारी रोजी भीक मागू आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते डेंटल कॉलेज या दरम्यान जो रस्ता आहे त्यातून काही भाग खेड शहरातून जात आहे आणि खेड शहरातून जात असताना सदर रस्त्याच्या जी दुरावस्था आहे खेड शहरातील असेल किंवा भवनात ते डेंटल कॉलेज हा पूर्ण रस्ता हा आज निकृष्ट दर्जाचा झाला आहे किंवा जो वाहतुकीस योग्य नाही. या रस्त्यावरचे असलेले खड्डे त्यामुळे दयनीय अवस्था त्याची झालेली आहे आणि त्यासाठी व त्यांच्याकडे संपर्क साधला असता सदर नगरपालिकेतील रस्तासुद्धा बांधकाम विभागाकडे वर्ग केलेला आहे आणि बांधकाम विभागाकडून त्या याच्यावरती कोणत्याही प्रकारे डागडुजी केली जात नाही आहे. चालणे जो त्रास त्या ठिकाणी होत आहे. लोकांना त्या पद्धतीने खूप त्रासाला सामोरं जावं लागत आहे. लोकांना त्या गाड्यांच्या वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. खड्ड्यातून आपटल्यामुळे बऱ्याच जणांना कमरेचा मणक्याचा व मानेचा त्रास होतो आहे. जी धूळ त्या ठिकाणी उडत आहे त्यामुळे फुफ्फुसाचे आणि श्वसनाचे लोकांना त्रास जाणवत आहेत. या सर्वकडे लक्ष देता बांधकाम विभागाकडे आम्ही नियमितपणे त्यांच्याकडे संपर्क साधला असता आज करतो उद्या करतो अशा पद्धतीने त्यांचे टोलवाटोलवी चालू आहे. आज जर विचार केला तर सर्व खेडमधील काही जागरूक नागरिक आम्ही एकत्र आलो आणि त्यांनी त्या ठिकाणी विचार केला असता की कदाचित त्यांच्याकडे निधी नसावा असं आम्हाला त्या ठिकाणी निदर्शनास आलं. मग जर का त्यांना आपण सर्वांनी एकत्र एक ठिकाणी येऊन आपण जनतेकडून पैसे गोळा करावे, भीक मागावी या रस्त्याच्या कामासाठी आणि तो पैसा असेल तो सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे योग्य प्रकारे काम करेल किंवा डागडुजी करेल आणि आपणाला गरजेसाठी असलेला रस्ता सुस्थितीतला आपल्याला मिळेल अशी एक आम्ही आमची सर्वांची संकल्पना त्या ठिकाणी झाली. दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दुपारी सकाळी 11 वाजता सर्वांनी अनंत गांधेरे चौक म्हणजे तीनबत्ती नाक्यावरती सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण जनतेकडून भीक मागण्याचा एक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. माझी त्या कार्यक्रमासाठी सन्माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना प्रमुख पाहुणे यावं असं त्यांना विनंती केलेली आहे. ते येतील अशी अपेक्षा आहे. परंतु आपण सर्व नागरिकांनी यावं. हा रस्त्यावर जाण्या येण्यासाठी जे वापरतात त्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. सर्वांनी त्या ठिकाणी यावं, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं
आणि तो रस्ता सुस्थितीमध्ये होण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं. मी या आपणा माध्यमातून जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी त्यामध्ये सामील व्हावं आणि तो रस्ता सुस्थितीमध्ये होण्यासाठी सहकार्य करावं. म्हणजेच आपणा सर्वांना तो रस्ता लवकरात लवकर सुस्थितीमध्ये मिळेल. आपला जो त्रास त्या ठिकाणी होतोय तो त्रास त्या ठिकाणी कमी होईल अशी या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सदर कार्यक्रमासाठी 24 फेब्रुवारी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे साकडी गावातील संतोष सावंत यांच्या गुरांच्या वाड्याच्या आजूबाजूला असलेल्या शेतातील पेंढ्याला अचानक आग लागल्यानं शेतात असलेल्या गुरांच्या गोठ्याला आग लागली. या आगीत गोठ्यातील एक बैलगाडी तसेच गुरांचा वाडा पूर्णपणे जळून खाक झालाय. वाड्याच्या शेजारी गुरांना लागणारा चारा म्हणून ठेवलेल्या पेंढ्याला आग लागल्यामुळे पूर्ण पेंढा जळून खाक झाल्यानं संतोष सावंत या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. घटनास्थळी महाड महसूल विभागाचे कर्मचारी आणि महाड MIDCच्या पोलिसांनी नुकसानाचा पंचनामा केला. शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाल्यानं नुकसान भरपाई देण्याची मागणी गावातील ग्रामस्थांकडून केली जाते. मुंबई रेल्वेतील एका सहाय्यक उपनिरीक्षकाच्या तत्परतेमुळे अंधेरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर रविवारी लोकशक्ती एक्सप्रेस आणि प्लॅटफॉर्मच्या दरम्यान पडलेल्या एका प्रवाशाचा जीव वाचवण्यात आला. मुंबई रेल्वेचे सहाय्यक उपनिरीक्षक पहुब सिंग अंधेरी रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर तैनात होते. त्याचवेळी लोकशक्ती एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून सुटत असताना एक प्रवासी धावत आला आणि गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असताना संतुलन बिघडल्यानं तो गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत पडला. अगदी जवळच उपस्थित असलेल्या सिंग यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ त्या प्रवाशाला खेचून बाहेर काढलं. त्या प्रवाशाचे नाव राजेंद्र मांगीलाल असून तो अंधेरी 7 बंगला परिसरात राहतोय. राजेंद्रानं सांगितलं की त्याला अहमदाबादला जायचं होतं आणि जेव्हा तो प्लॅटफॉर्मवर पोहोचला तेव्हा गाडी सुटली होती. त्याच्याकडे त्या गाडीचं तिकीट असल्यानं तो धावत जाऊन चढण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन पडला. त्यावेळी उपस्थित असलेल्या RPF कर्मचाऱ्यांनी त्याला गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेतून बाहेर खेचून काढलं. त्याने RPF कर्मचाऱ्यांचे आभार मानले. त्यानंतर संबंधित व्यक्तीला अरावली एक्सप्रेसनं अहमदाबादला पाठवण्यात आलंय. गुरुवारी 20 फेब्रुवारी रोजी शेगावचे श्री गजानन महाराज यांचा 147वा प्रगट दिन उत्सव गजानन महाराज समाज मंदिर दापोली या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. प्रगट दिन उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन श्री गजानन महाराज भक्त मंडळ दापोली गिमवणे यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा येथील त्रिमूर्ती फूड कॉर्नरच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त जाणू विज्ञान अनुभव विज्ञान या स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या मुलांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गेली 3 वर्ष ही स्पर्धा परीक्षा घेतली जात आहे आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आहेत. लांजा तालुक्यातील वनगुळे शाळेतील सुचित तावडे, मनस्वी गुरव, मार्गदर्शक शिक्षक विलास गोरे, लांजा नंबर 5 मधील शौर्य जाधव, ज्ञानेश्वरी शिंदे, अंश मसने, मार्गदर्शक शिक्षिका माणिक कदम यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं अमेरिकेतील नासा आणि बेंगलोर येथील इस्रो सेंटर पाहण्याची संधी मुलांना मिळणार आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजिका वैदेही वणजू, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पंचायत समिती अधिकारी संतोष म्हेत्रे यांच्या हस्ते मुलांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माणगावमध्ये नामदार भरत गोगावले, युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली 16 फेब्रुवारी रोजी श्रीपूरकर वाघरे इंग्लिश मीडियम स्कूल येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक निलिमा घोसाळकर, युवा सेना जिल्हा प्रमुख
विपुल उभारे, खरवली सरपंच संतोष खडतर, युवा सेना तालुका प्रमुख राजेश कदम आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या शिबिरात नागरिकांची ECG, हृदयरोग, नेत्र तपासणी, रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, जनरल तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, एंजिओप्लास्टी, हाडांचे विकार, स्त्रीरोग आणि बालरोग आदी तपासण्या करण्यात आल्या। तसेच नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले, मोफत औषधे वाटप करण्यात आली। या महाआरोग्य शिबिराचा माणगाव तालुक्यातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला आणि मोफत आरोग्य तपासणी व उपचार घेतले। शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे इथं महाआरोग्य शिबिर माणगाव इंग्लिश स्कूल म्हणजे आशुदास आपले विद्यालय येथे आयोजित केलेलं आहे। त्याचे प्रणेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि नामदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून हे शिबिर साकार होत आहे। हजारो पेशंटना या ठिकाणी लाभ घेता येणार आहे। ज्या लोकांना मुंबईत जाऊन उपचार करता येत नाही अशा लोकांना या ठिकाणी उपचार मिळणार आहे। एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी आणि इव्हन तुमचं जर बायपास सर्जरी असेल तरी मोफत केली जाणार आहे। अशा प्रकारचा लाभ इथल्या माणगावातल्या तमाम माणगाव तालुक्यातल्या लोकांना मिळणार आहे। तर आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो डॉक्टर श्रीकांत शिंदेचे की हा लाभ आम्हाला माणगाव तालुक्यात दिला आहे। मुख्य नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने महाआरोग्य शिबिर याचं आयोजन केलं आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा आरोग्य शिबिर, या शिबिरामध्ये सर्व प्रकारचे चेकअप, त्याप्रमाणे औषधोपचार, चष्मे वाटप अशा प्रकारचे विविध कार्यक्रम या ठिकाणी केले जाणार आहेत आणि माणगाव तालुक्यातून नव्हे या विभागातून पूर्ण लोकांचा चांगला सहभाग या शिबिराला मिळतोय आणि लोकांना खऱ्या अर्थाने एक मोफत सेवा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि लोकांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते, माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त माणगाव या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले अत्यंत चांगला प्रतिसाद असून आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला, युवक, पुरुष हे सर्व या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि माणगाव तालुक्यातील जास्तीत जास्त या ठिकाणी शिबिरासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद घेऊन संधी घेणार आहेत आणि त्याचा फायदा सर्वांना होणार आहे। महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, भारतीय पेट्रोलियम आणि गॅस नियामक मंडळ केंद्राचे चेअरमन खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालकल्याण मंत्री नामदार अदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अदिती महोत्सव जल्लोष नारी शक्तीचा पेण नगरपालिका मैदान येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे लग्नाची बेडी फेम अभिनेत्री सायली देवधर हिची उपस्थिती। तालुका आणि शहरातील सर्व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। दरम्यान 10 पैठणी लकी ड्रॉ विजेत्यांना देण्यात आल्या। पेण मध्ये आलीये, मला खूप आनंद होतोय बघून। इतका सुंदर रिस्पॉन्स आहे, उत्तमरित्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। खूप छान वाटलं इथे येऊन। मला पेण मध्ये बोलवल्याबद्दल माननीय श्री सुनीलजी तटकरे, आदितीताई तटकरे आणि अनिकेतजी यांना खरंच मी मनापासून धन्यवाद म्हणेन। खूप छान वाटलं इथे येऊन आणि खूप सुंदर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलाय। मी एवढंच सांगेन की कुठलाही कार्यक्रम, कुठलाही सण हा आपण सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी असतो, कारण एकीचं बळ आपल्या सगळ्यांनाच माहितीये। त्यामुळे असंच कायम सगळ्यांनी एकत्र राहावं आणि एकमेकींना सोबत घेऊनच आयुष्यात पुढे जावं। आता दरवर्षी आम्ही हा प्रोग्राम करतोय। राष्ट्रवादी काँग्रेस विद्यमान खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आदितीताई आणि अनिकेत भाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोग्राम इथे भरवण्यात येतो आणि दरवर्षी जवळजवळ 5000 ते 6000 महिला यामध्ये सहभाग घेतात। त्यानंतर आम्ही विविध त्यांच्यासाठी मनोरंजनाचे खेळ ठेवतो, लकी ड्रॉ असतं, वाण दिलं जातं सुहासिनींना आणि महिला उत्साहाने यामध्ये सहभागी होतात। आपली संकल्पना आहे, आपल्या माननीय कॅबिनेट मंत्री आणि महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे म्हणजेच आमच्या लाडक्या ताई या महिला धोरण घेऊन या पुढे चालत आलेल्या आहेत। लाडकी बहीण योजना, त्याचप्रमाणे पुढच्या येणाऱ्या काळात त्यांचा असा संकल्प आहे की महिलांना जास्तीत जास्त त्यांनी सक्षम कसं करावं, बालकांना त्यांना पोषण, कुपोषण याबाबत मार्गदर्शन कसं करावं, त्या संदर्भात त्यांना पोषण आहार कसा दिला जावा, या सगळ्या गोष्टीत आदितीताई यांचा विचारमय करून त्या पुढच्या योजना राबवणार आहेत। विचार द्यायचा झाला तर महिलांनी सक्षम बनावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि या सशक्तीकरणाच्या मार्गावर बचत गटातूनही त्यांनी पुढाकार घेऊन
आपल्या स्वावलंबीपणाचा, नारी शक्तीचा एक जल्लोष आणि आदिती महोत्सव यामधून महिलांचा जय जयकार, नारी शक्तीचा जय जयकार हे एकच संकल्पना आपण पुढे घेतोय आणि महिलांनी सगळ्यात पुढे व्हावं हीच आपली सदिच्छा आहे. आणि नारी शक्ती महोत्सव, आदिती महोत्सव याचा हा एकच संकल्प आहे आणि विचार आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.